मुली शिकले. आम्ही नव्हतं शिकलो. मी स्वतः कम्प्युटर इंजिनियर आहे. आम्ही नव्हतं शिकलो. आम्ही नाही संसार केले. आम्ही नाही ऍडजस्टमेंट केल्या. शिकलो ना त्या ग्रुपवर. म्हणजे तुम्हीच शिकलेत का काय? आता जास्त चाललंय जसं काही याच पिढीतल्या मुली शिकल्या. पण याच पिढीतल्या मुली शिकल्या असं. बरं आमच्या समाजाच्या पिढ्या शिकले. माझे तुम्हाला माहितीये माझ्या आईची आई त्यावेळेची इंग्लिश 7वी शिकलेली. माझे आजोबा इंजिनियर होते त्यावेळेस. तुम्ही सांगा आमच्या मी म्हटलं आपल्या तर 3-4 पिढ्या मागे गेला तरी आपला समाज खूप हायली एज्युकेटेड आहे. ओके आपण सर्वांचं खाली आपण शिक्षक बाकीचे पोहोचले का वेळेचं सोडलं असतं त्यांचं सगळंच नुकसान झालं. नाही माझं म्हणणं काही वेगळं मुलीने त्या डोक्याची हवा गेली ना. आम्ही तुम्ही शिकलाय तुम्ही तुमच्या आधीचा मी म्हटलं बाकी तो आपण म्हणतच नाही. आपल्या समाजापुरतं जेव्हा बघतोय आपल्या समाजात आधीच्या जनरेशन पण बायका कित्येक उदाहरणं आहेत की हायली क्वालिफाईड. मग तुमच्या डोक्यात का हवा गेली की आम्ही शिकलो तुम्ही शिकलाय. बरं तुम्ही शिकला तुम्हाला नवरा हवाय तो पण तेवढा शिकलेला हवाय. मग तो नाही शिकलाय का? परचेस व्हायचे शी वॉज द सिग्नेटरी. म्हणजे पण तरी त्यांनी सुद्धा म्हणजे त्यांना पण त्यांचं पण हे सगळं व्यवस्थित असं आपण जनरेशन जी आहे त्यांना काही करायचंच नाही. मुळात आता कितपत ते लग्न संस्था आज कितपत टिकणार आहे हे शेवटी हल्ली कसं आहे की ठीक आहे लिव्ह इन मध्ये राहिलो करायचं बघून पटलं तर पटलं सोडून द्यायचं. साधारण वर्ष आणि म्हणून लग्न इकडे फक्त तुमचा नंबर आहे माझ्याकडे. काय ऑइल म्हणाला मला नाही आठवलं तर तुम्ही मला फोटो